2 दिवसापूर्वी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद अजूनही सांगली जिल्ह्यामध्ये बघायला मिळत आहेत। आज ईश्वरपूर उरण बंदची हाक आहे ती देण्यात आलेली आहे आणि सकाळच्या टप्प्यामध्ये या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे तो बघायला मिळतोय। मुख्य बाजारपेठेतले सगळे हॉटेल्स, रेस्टॉरंट, त्याचबरोबर इतर देखील दुकानं जी आहेत ते आता पूर्णतः बंद असल्याचं बघायला मिळतंय। त्याचबरोबर उरणपूर या सगळ्या परिसरातील जयंत पाटील यांच्या समर्थकांनी ईश्वरपूर पेठ रास्ता रोको देखील केला जाणार आहे। 10च्या दरम्यान हा सगळा रास्ता रोको आहे तो केला जाणार आहे। त्यामुळे एकूणच आपण बघतोय जयंत पाटील यांच्या संदर्भात बोलताना जे काही वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं त्या वक्तव्याला 2 दिवस उलटून देखील त्याचे पडसाद अजून देखील सांगली जिल्ह्यामध्ये विशेषतः ईश्वरपूर उरण या सगळ्या परिसरामध्ये उमटत असताना आपल्याला बघायला मिळत आहे। इतकंच नाही तर सोमवारी देखील राष्ट्रवादीचे राज्यातले वरिष्ठ नेते जे आहेत ते सांगलीमध्ये येणार आहेत आणि राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होणार आहेत आणि त्यामुळे एकूणच आता हे सगळं आंदोलन जे आहे किंवा या सगळ्या वक्तव्याचे पडसाद जे आहेत ते सांगलीपुरते मर्यादित राहिले नाहीत तर ते राज्यभरामध्ये आता याचे पडसाद उमटतील अशा पद्धतीची शक्यता जी आहे ती निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय। मात्र तुर्तास आपण बघतोय या सगळ्या वक्तव्याच्या निषेधार्थ ईश्वरपूर उरण बंदची हाक देण्यात आलेली होती आणि या बंदला आता उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांकडून नक्कीच या संदर्भातले अपडेट्स भूषण घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।